नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर सायली आणि अर्जुन आता लोखंडेंकडे त्यांना जाब विचारण्यासाठी आलेले असतात. तेव्हा आता सदाशिव सांगत असतो की मी आत्तापर्यंत जे काही सांगितलं सगळं खरंच होतं आणि आता मी यापुढेही जे काही सांगेल ते खरंच असेल. त्यावर सायली त्याला विचारते की हो का, तुम्ही आत्तापर्यंत जे काही सांगितलं ते खरं होतं का, खरं बोलताय का तुम्ही? त्यावर सदाशिव बोलतो की मला असं म्हणायचं होतं की मी आता जे काही सांगेल ते अगदी खरं सांगेल तुम्हाला. त्यावर मैनावती देखील बोलते की काय विचारायचं आहे तुम्हाला नक्की, आता काय माहीत करून घ्यायचं आहे. त्यावर सायली बोलते की मी तुमची मुलगी नाही आहे हे तर आता सिद्ध झालंय, पण मला एक कळत नाही, तुम्ही तुमच्या फॅमिली फोटोमध्ये माझा फोटो आहे, तो फोटो कुठून आणलात, तो फोटो कसा काय आहे तुमच्याकडे? तर अर्जुन देखील सदाशिवला विचारतो की सायली तुमची मुलगी जरी नसली तरी तुमच्याकडे सायलीचा फोटो कसा आला? तो भिंतीवरचा फोटो पाहूनच तर मी तुम्हाला सायलीचे आईवडील समजून घरी घेऊन गेलो होतो, पण तुम्ही सायलीचे आई बाबा नाही आहात हे तर आता सिद्ध झालंय. मग तो फोटो तुमच्याकडे कसा आला? आता मात्र सदाशिव आणि मैनावती काही एक सांगायला तयार नसतात. त्यामुळे अर्जुन परत एकदा त्यांना धमकावतो की तुम्ही आता काही सांगणार आहात का? त्यावर सायली बोलते की अहो, तुम्ही आता इथूनच देसाईंना फोन करताय की गाडीमध्ये बसल्यावर कराल? त्यावर अर्जुन बोलतो की गाडीमध्ये कशाला, आता लगेचच करतो, लगेचच येतील ते इथे. आता मात्र सदाशिव आणि मैनावती दोघेही खूप जास्त घाबरून जातात त्यांना पोलिसांच्या हवाली करणार म्हटल्यावर. आणि सदाशिव तर लगेच बोलतो की नको, पोलिसांच्या हवाली काही करू नका आम्हाला. आता 2 दिवस पोलीस स्टेशनला होतो मी, इतकं मारलंय ना त्यांनी, पाठण अजूनसुद्धा दुखतीये. आम्हाला परत पोलीस स्टेशनला जायचं नाही आहे, जे काही आहे आम्ही खरं खरं सांगतो. त्यावर मैनावती देखील खूप घाबरते व सदाशिवला बोलते की अहो, जे काही खरं खरं आहे सांगून टाका ना, कशाला उगाच पोलिसांकडे जाताय. त्यावर सदाशिव देखील आता अर्जुनला आणि सायलीला सांगत असतो की खरं तर आम्हाला 4च मुली आहेत, सोना, मीना, टीना, रीना वगैरे, पण ही बबली काही आमची मुलगी नाही आहे. तो एक माणूस आला होता आमच्याकडे आणि त्याने आम्हाला हा फोटो बनवून दिला आणि भिंतीवर लावा असं सांगितलं. आता मात्र अर्जुन आणि सायली दोघेही गोंधळतात. तेव्हा अर्जुन विचारतो की बनवून दिला म्हणजे? त्यावर सदाशिव आणि मैनावती सांगत असतात की ते नाही का कम्प्युटरमध्ये फोटो बनवतात, अगदी तो खरा आहे की खोटा ते सुद्धा कळत नाही, तसाच त्याने बनवून दिला आणि आम्हाला धमकीसुद्धा दिली की आम्ही जर त्याचं काम केलं नाही तर मात्र तो आमचं नरडं कापेल आणि त्याचं काम जर केलं तर त्या बदल्यात तो आम्हाला पैसे देईल आणि आम्हाला पैशांची गरज होती म्हणून आम्ही हे सगळं काही केलं. तर इकडे आता अस्मिताला चक्कर आल्यामुळे आता अश्विन तिला चेक करण्यासाठी घरी आलेला असतो. अश्विन तिचा पल्स रेट, BP वगैरे चेक करतो आणि त्याच्या लक्षात येतं की अस्मिताचा BP आणि पल्स रेट दोन्हीही कमी झाले. तेव्हा तो अस्मिताला विचारतो की अस्मिताई, अगं तू इतकं कसलं टेन्शन घेतेस, इतका कसला विचार करतेस, अगं तुझा BP किती कमी झाला आहे आणि पल्स रेटसुद्धा कमी झाला आहे, या अवस्थेमध्ये तू टेन्शन घ्यायला नको आहे. त्यावर अस्मिता बोलते की हो, पण टेन्शन घेण्यासारखंच काही कारण असेल तर मग काय करायचं? त्यावर पूर्णाजी बोलते की अगं अजूनसुद्धा तू तेच लावून धरलं आहेस का? त्यावर अस्मिता बोलते की हो अगं असं नाही आहे, तर मग सचिन माझा फोन का उचलत नाही आहे, किती कॉल्स केले मी त्याला तरी देखील एक देखील फोन उचलला नाही त्याने माझा. त्यावर अश्विन बोलतो की अगं तो तर कॉन्फरन्सला गेला आहे ना, आणि तुला काही माहीत नाही की या कॉन्फरन्स किती हेक्टिक असतात. अगं त्या कॉन्फरन्समध्ये कॉल करायला, मेसेज करायला देखील टाईम भेटत नाही आणि कदाचित म्हणूनच त्याने तुझा फोन उचलला नसेल, तुला मेसेजला रिप्लाय देखील केला नसेल. त्यावर अस्मिता मात्र खूप चिडते व बोलते की नाही, माझी खात्री आहे, मी ज्याला पाहिलं तो सचिनच होता आणि म्हणूनच खात्री करून घेण्यासाठी मला आता दिल्लीला जायचं आहे. तो कुठल्या हॉटेलमध्ये थांबला आहे हे माहीत आहे मला,
आणि ती कल्पनाकडे तिचा फोन मागते सचिनला फोन करण्यासाठी. पण कल्पना मात्र तिला फोन देण्यास नकार देते. पण अस्मिता मात्र खूपच हट्ट करते. त्यामुळे कल्पना देखील तिचा फोन आता अस्मिताला देते आणि अस्मिता परत एकदा सचिनला फोन करते. पण सचिन काही मात्र तिचा फोन उचलत नाही. त्यावर अश्विन सांगतो की अगं तो कॉन्फरन्समध्ये असेल आणि तो फ्री झाल्यानंतर तुला कॉल करेल, तू गडबड करू नकोस. त्यावर अस्मिता सांगते की नाही, मी आत्ताच्या आत्ता दिल्लीला जाणार आहे आणि मी अर्जुनला फोन करते. ती अर्जुनला देखील फोन करते तिकीट बुक करण्यासाठी, पण अर्जुनही काही तिचा फोन उचलत नाही. तर इकडे सायली आणि अर्जुन या लोखंडेंकडे चौकशी करत असतात. तर त्यांनी हे तर सांगितलं की तो फोटो त्यांना कोणीतरी कम्प्युटरमध्ये बनवून दिला होता आणि तो भिंतीवर लावण्यासाठी, सायलीचे खोटे आईबाबा बनण्यासाठी त्यांना कोणीतरी पैसे दिले होते. पण ते कोणी पैसे दिले होते याचं नाव काही मात्र त्यांना आठवत नाही. त्यामुळे अर्जुन मात्र आता परत एकदा त्यांना पोलिसांची भीती दाखवतो व बोलतो की ठीक आहे, तुम्हाला नाव आठवत नाही आहे ना, मी आता पोलिसांना फोन करतो, त्यांना पाहिल्यावर मात्र तुम्हाला अगदी नाव आठवेल. आता मात्र दोघेही परत एकदा खूप घाबरून जातात आणि सदाशिव बोलतो की काय गणपत शिखरे असं नाव होतं त्या माणसाचं. त्यावर महिनावती सांगते की हो गणपत नाही, महिपत शिखरे, महिपत असं नाव होतं त्या माणसाचं. आता सायली खूप चिडते व बोलते की पैशांसाठी असं कुठल्याशा माणसाच्या सांगण्यावरून तुम्ही एखादं हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त करायला निघाला होतात, हे कळतंय का तुम्हाला? आता हे दोघेही खूप घाबरतात व बोलतात की नाही, त्याने आम्हाला धमकीच दिली होती, आमचं नरडं कापेल, तुमचा खून करेल अशा धमक्या त्याने दिल्या होत्या. त्यामुळे आमचा एकदम नाईलाज होता. अगं सायली तूच सांग, अशा धमक्या दिल्यानंतर आम्ही काय करणार होतो गं? आम्हाला नाईलाजाने त्याचं सगळं काही ऐकावं लागलं. मात्र आता महिपतचं नाव समोर आल्यामुळे सायली आणि अर्जुन दोघेही खूप आश्चर्यचकित झालेले असतात. तर सचिन आता विचार करत असतो की अस्मिताने इतके जास्त कॉल्स केलेले आहेत मला, याचा अर्थ ती आता खूपच घाबरलेली वगैरे असणार आणि तिने मला पाहिलं देखील आहे. आता काय करू की जी शांत होईल, तिला काय खोटं कारण देऊ मी आता, हाच विचार तो करत असतो. आणि तो आता कल्पनाच्या फोनवर फोन करतो अस्मितासाठी. तर इकडे कल्पनाच्या फोनवर सचिनचा फोन येतो आणि सगळेच जण अस्मिताला समजावण्याचा प्रयत्न करत असतात की तू या अवस्थेमध्ये दिल्लीला जायला नको आहे, तुझी अवस्था ठीक नाही आहे, तू या अवस्थेत प्रवास करायला नको आहे. आणि तेवढ्यातच सचिनचा फोन येतो. तर कल्पना आता सर्वांना सांगते की हे बघ सचिनचाच फोन आला आहे आणि अस्मिता आता फोनवर बोलते आणि त्याला विचारते की तू नक्की कुठे आहेस आणि मी तुला किती फोन केले, किती मेसेज केले, तू माझा फोन का घेत नाही आहेस? त्यावर आता सचिन खूप हळू आवाजात बोलत असतो, कारण तिथे समीराला ऐकू जाऊ नये म्हणून. व अस्मिता विचारते की तू इतका हळू आवाजामध्ये का बोलतोयस? त्यावर सचिन सांगतो की अगं मी कॉन्फरन्समध्ये आहे, मी तुझे इतके सगळे मेसेजेस, मिस कॉल्स पाहिले आणि मग मला असं वाटलं की तुझी तब्येत वगैरे ठीक नाही आहे की काय, म्हणून मी बाजूला येऊन तुला फोन करतोय, कॉन्फरन्समध्येच आहे मी. त्यावर अस्मिता बोलते की तू दिल्लीला आहेस का? त्यावर सचिन बोलतो की अगं माझी कॉन्फरन्स दिल्लीला आहे म्हटल्यानंतर मी दिल्लीमध्येच असणार ना, अजून कुठे असणार मी? त्यावर अस्मिता बोलते की म्हणजे तू इकडे नाही आहेस तर? सचिन बोलतो की नाही, मी तिकडे नाही आहे, पण मी विचार करतोय की आता तुझी तब्येत जर इतकी बिघडली असेल तर उद्या एक दिवस मला ब्रेक आहे आणि एक दिवस येऊन मी तुला भेटायला येतो म्हणून. त्यावर अस्मिता बोलते की अरे एकच दिवस सुट्टी आहे तुला आणि त्या एका दिवसामध्ये इतका प्रवास करून तू मला भेटायला येणार आहेस का? त्यावर सचिन आता थापा मारत असतो की हो अगं मग काय झालं, एक दिवस पूर्ण दिवस सुट्टी आहे मला, मी तिथे येऊन आपल्या बाळाला भेटणार आहे, तुला भेटणार आहे. आता मात्र अस्मिता पिघळते व तिला देखील खरंच वाटतं की सचिन खरंच दिल्लीला कॉन्फरन्ससाठी गेलाय की काय आणि तिच्यासाठी वेळ काढून तो आता तिला एक दिवसासाठी भेटायला येतोय की काय. आता त्यांचं बोलणं ऐकून पूर्णा आजी बोलते की बरं झालं तुमचं भांडण मिटलं एकदाचं. तर अर्जुन आणि सायली आता इकडे
लोखंडेंना विचारत असतात आणि त्यांनी महिपतचं नाव घेतल्यामुळे तर हे दोघेही खूप जास्त आश्चर्यचकित झालेले असतात की महिपतचा या सगळ्याशी काय संबंध आणि त्याने सायलीचा फोटो या दोघांना का दिला असेल आणि सायलीचे खोटे आईबाबा बनवून यांना का पाठवलं असेल. पण तरी देखील परत एकदा खात्री करून घेण्यासाठी अर्जुन बोलतो की मी तुमची DNA टेस्ट याआधी देखील केली होती, पण मला खात्री करून घेण्यासाठी परत एकदा DNA टेस्ट करायची आहे आणि त्यासाठी मला तुमचे सॅम्पल्स हवे आहेत. आणि मैनावतीला तो सांगतो की यामध्ये तुमचा एक केस द्या. त्यावर मैनावती बोलते की काय, कोणती टेस्ट करायची आहे. तेव्हा सदाशिव तिला बोलतो की अगं दे ना, तुला काय करायचं आहे बाकीचं. आणि त्यानंतर सायली आणि मैनावती दोघीसुद्धा DNA टेस्टसाठी त्यांचे सॅम्पल देतात. आणि त्यावर अर्जुन लगेचच चैतन्याला फोन करतो आणि सांगतो की यावेळेस मला कुठली देखील रिस्क घ्यायची नाही आहे. मी परत एकदा दोघींचे सॅम्पल्स मिळवले आहेत आणि मला परत एकदा सायली आणि मैनावतीची DNA टेस्ट करायची आहे. तर हे दोघेही आता सायलीची माफी मागत असतात. तर सायली देखील गोंधळून जाते की परत एकदा DNA टेस्ट का करायची आहे. आणि ती अर्जुनला विचारते की अहो DNA टेस्ट तर केली आहे आपण, मग परत एकदा का करायची आहे. त्यावर अर्जुन सांगतो की मला तर आता संशय येतोय की त्यावेळेस DNA टेस्टचे सॅम्पल कोणीतरी बदलले असणार आणि म्हणूनच खात्री करून घेण्यासाठीच आपण परत एकदा DNA टेस्ट करणार आहोत म्हणून. तर इकडे आता सचिनसोबत बोलल्यामुळे आता अस्मिता खरंच खूप खुश असते. त्यावर सगळेच तिला बोलतात की आता मिटलं का तुमचं भांडण, झालं का तुझं समाधान. आणि अश्विन देखील आता हॉस्पिटलला जायला निघतो. तेवढ्यात कल्पना त्याला बोलते की अश्विन, मी तुझ्यासाठी कॉफी आणू का, किंवा असं कर की काहीतरी खाऊनच जातो हॉस्पिटलला. तेव्हा अश्विन बोलतो की तुमच्याकडे पेशंटला चेक करायला आलेल्या डॉक्टरला कॉफी वगैरे जेवण वगैरे देतात का. नाही, म्हणजे बाकी ठिकाणी तर असं करत नाहीत. त्यावर पूर्णाजी त्याला बोलते व कल्पना देखील बोलते की अरे असं काय बोलतोयस तू. त्यावर अश्विन बोलतो की हो, या घरामध्ये मी फक्त एक डॉक्टर म्हणून उरलोय ना. म्हणजे सायलीला चक्कर आली की लगेच अश्विनमधला डॉक्टर कुठे गेला, अस्मिताईला चक्कर आली तर लगेच अश्विनला बोलवा चेक करायला. फक्त आजारी माणसांना चेक करण्यापुरता डॉक्टर म्हणूनच तर उरलोय मी इथे. आणि जेव्हा माझी बायको तन्वी जेव्हा आजारी असते तेव्हा मात्र तिला कोणी भेटायला देखील जात नाही, तिची कोणी चौकशी देखील करत नाही. त्यावर पूर्णाजी बोलते की तन्वीच्या बाबतीत तू आमच्याकडनं कुठलीही अपेक्षा करू नकोस. त्यावर अश्विन बोलतो की हो, मग डॉक्टरच्या पलीकडे तुम्ही देखील माझ्याकडनं कुठली अपेक्षा करू नका. तर इकडे प्रतिमा झोपलेली असताना तिला आता तिच्या ॲक्सिडेंटचा सगळा काही प्रसंग स्वप्नामध्ये दिसत असतो. तिचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस महिपतने तिचा चेहरा जाळायचा प्रयत्न केला होता, पण तिला मात्र हे सगळं अंधुकसच दिसत असतं. चेहरा काही स्पष्ट दिसत नसतो की तिचा चेहरा नक्की कोणी जाळला होता काय. आणि त्यामुळे ती खूप अस्वस्थ होते आणि झोपेतून एकदम ओरडतच जागी, दचकूनच जागी होते. तर समीरा इकडे मॉर्निंग वॉकसाठी गेलेली असते बागेमध्ये आणि ती या सगळा विचार करत असते की अस्मिताला पाहून सचिन तोंड का लपवत होता आणि अस्मिता देखील त्याचा पाठलाग का करत होती. आणि ती हताश होऊन बसलेली असतानाच तिथे एक गुरुजी येतात आणि तिला म्हणतात की मन जेव्हा थकलेलं असतं तेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं. तर इकडे प्रतिमा आता झोपेतून दचकून जागी झाल्यामुळे रविराजही धावतच तिथे येतो आणि प्रतिमाला विचारतो की प्रतिमा, अगं नक्की काय झालंय, तुला काही स्वप्न वगैरे पडलं का. त्यावर प्रतिमा सांगते की हो, खूप वाईट स्वप्न पडलं मला असं स्पष्ट काही दिसत नव्हतं, पण असं अंधुकसं वगैरे दिसत होतं. आणि मला नेहमी असंच वाटत होतं की हे जे काही स्वप्नामध्ये दिसतंय ना ते माझ्या बाबतीमध्ये आधी घडून गेलं आहे म्हणून. मला खरंच काहीच आठवत नाही आहे पूर्वीचं, पण मग ह्या स्वप्नाबद्दल तर मला असंच वाटतं की हे सगळं माझ्या बाबतीत खूप भयंकर घडलं आहे. त्यावर रविराज तिला समजावतो की अगं, आपण ज्या गोष्टींचा विचार करत असतो त्याच गोष्टी आपल्याला स्वप्नामध्ये दिसतात आणि तुला आपल्या ॲक्सिडेंटबद्दल वगैरे त्याचं काही स्वप्न पडलं का. त्यावर प्रतिमा सांगते की हो, मला ॲक्सिडेंटबद्दलच स्वप्न पडलं, पण मला नीट आठवत नाही आहे काही. मला सगळं काही असं अंधुकसं दिसत होतं, स्पष्ट असं काहीच आठवत नाही आहे. त्यावर रविराज तिला बोलतो की तू आठवण्याचा प्रयत्न कर, तुला नक्कीच सगळ्या काही जुन्या गोष्टी आठवतील.
आता प्रतिमा आठवायचा प्रयत्न करत असते, पण तिला मात्र काही एक आठवत नसतं. त्यावर ती सांगते की नाही, मला काहीच आठवत नाही आहे आणि माझं डोकं खूप जड पडलं आहे. त्यानंतर रविराज देखील तिला आराम करायला सांगतो. तर हे गुरुजी जे समीराला भेटलेले असतात ते तिला सांगत असतात की जेव्हा मन थकलेलं असतं, जेव्हा थकल्यासारखं वाटतं, तेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं. पण असं नाही आहे. त्यावर आता ही समीरा त्यांना विचारते की तुम्ही काय बोलताय नक्की, मला काहीच कळत नाही आहे. तर ते गुरुजी तिला सांगतात की एक पापाचं आणि पुण्याचं जे पारडं असतं त्यामध्ये तुझा पापाचा भार वाढत चालला आहे आणि पुण्याचं पारडं मात्र हलकं होत चाललं आहे आणि त्याचमुळे तुझ्या आयुष्यामध्ये हे असा काळोख दाटला आहे. काय करावं तुला मार्ग दिसत नाही आहे. पण तू तेच कर जे तुझं मन तुला सांगतंय. तू देवीची प्रार्थना कर. तुझ्या जवळच्या व्यक्तीला घेऊन तू देवीची सेवा कर. तुझ्याकडनं देवीची सेवा कमी पडतीये आणि म्हणून हे असं काही होतंय. तू जर देवीची सेवा केलीस तर मग तुझा मार्ग मोकळा होईल. आता समीराला मात्र हे गुरुजी काय सांगतायत काहीच समजत नसतं. त्यासाठी ती विचारते की गुरुजी तुम्ही नक्की काय सांगतायत, मला काहीच समजत नाही आहे. आणि मी जर तुम्ही सांगताय त्याप्रमाणे देवीची सेवा केली तर मग गोष्टी माझ्या मनाप्रमाणे, भविष्यात सगळं काही माझ्या मनाप्रमाणे होईल का? त्यावर गुरुजी तिला सांगतात की हो, तू जेव्हा देवीची तुझ्या निकटवर्तीयांना घेऊन सेवा करशील तेव्हा मात्र सर्व काही गोष्टी तुझ्या मनासारख्या होतील. आणि ते गुरुजी तिला असं सांगून तिथून निघून जातात. तर प्रतिमा आता देवीची पूजा करते आणि देवीला सांगत असते की तिला जे काही स्वप्न पडलंय तिला पूर्वीचं काही एक आठवत नाही आहे. पण देवीला सांगत असते ती की तूच तर सायलीच्या रूपामध्ये मला भेटली होतीस. तूच मला परत काही हे आठवायला मदत केलीस, परत माझ्या घरी घेऊन आलीस, माझं कुटुंब वगैरे मिळवून दिलंस आणि यावेळेससुद्धा तू माझी अशीच मदत कर. तर आता प्रतिमाला सगळा काही जुना प्रसंग आठवत असतो की प्रतिमा जेव्हा देवीच्या मंदिरामध्ये राहत असायची तेव्हा सायली तिला तिथे भेटली होती आणि सायलीनेच सगळ्यात आधी प्रतिमाला ओळखलं होतं आणि ओळखून ती तिला घरी घेऊन आली होती. आणि घरी घेऊन आल्यानंतर सुद्धा सायलीने प्रतिमाची खूप जास्त सेवा केली आणि त्याचमुळे प्रतिमाची स्मृती परत यायला मदत झाली. तर प्रतिमा आता देवीला फूल लावते व बोलते की यावेळेससुद्धा तू माझी अशीच मदत कर, मला तुझ्या मंदिरामध्ये दर्शनासाठी यायचं आहे. तर देवीसुद्धा प्रतिमाला कौल देते. देवीचं लावलेलं एक फूल खाली पडतं, त्यामुळे प्रतिमा देखील खूप खुश होते की देवीने सुद्धा आपल्याला कौल दिलाय आणि ती आता सायलीला घेऊन देवीच्या मंदिरामध्ये जाण्याचा निश्चय करते. तर इकडे संध्याकाळी सायली आणि अर्जुन दोघेही हाच विचार करत बसलेले असतात की या सगळ्याशी महिपतचा काय संबंध. त्यावर अर्जुन बोलतो की मला एक कळत नाहीये, या लोखंडेंनी महिपतचं नाव का घेतलं आणि या सगळ्याशी या महिपतचा काय संबंध आहे. म्हणजे दुसरं कोणाला तरी तुझे खोटे आईबाबा बनवून आपल्या घरात पाठवण्यामागे त्याचा काय हेतू असेल. त्यावर सायली देखील बोलते की मला देखील हेच कळत नाही आहे की यामध्ये त्याचा काय फायदा असेल, नक्की काय प्लॅन आहे त्याचा. त्यावर अर्जुन बोलतो की मला तर वाटतंय की आपण त्याच्या मुलीला जेलमध्ये पाठवलं आणि जेलमध्ये असतानाच त्या साक्षीचा तिथेच खून झाला आणि कदाचित याच गोष्टीचा महिपतला आपल्यावर सूड उगवायचा आहे, आपल्याकडनं बदला घ्यायचा आहे आणि म्हणूनच कदाचित त्याने त्या लोखंडेंना तुझे खोटे आई बाबा बनवून आपल्या घरामध्ये पाठवलं असणार. तर सायलीला देखील हे पटतं व सायली देखील बोलते की म्हणजे फक्त सूड उगवण्यासाठी तो माणूस असं काही करू शकतो का. तर या दोघांचं जे काही बोलणं चाललंय हे सगळं आता तन्वी त्यांच्या खोलीच्या बाहेर उभं राहून ऐकत असते आणि यावरून तर असंच वाटतंय की हा सगळा महिपतचा नाव घेण्याचा वगैरे प्लॅन तर तिचाच असणार आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली प्रतिमाला घेऊन देवीच्या मंदिरामध्ये आलेली असते दर्शनासाठी व सायली प्रतिमाला बोलते की देवीमुळेच तुमची स्मृती परत आलेली आहे, तर आपण आता देवीचं दर्शन घेऊयात. तर
अर्जुन आता परत त्या बाईकडे जिला बबलीला विकलं गेलेलं होतं त्या बाईकडे आलेला असतो आणि तिला परत एकदा फोटो दाखवतो व विचारतो की तुम्ही मला जे काही माहिती सांगितली ती याच मुलीची होती ना. त्यावर ती बाई बोलते की हो याच मुलीची मी तुम्हाला माहिती दिली होती. तेव्हापासून सगळेजण मला याच मुलीबद्दल विचारताय. त्यावर अर्जुन बोलतो की सगळेजण म्हणजे अजून कुणाला तुम्ही या मुलीची माहिती दिली. त्यावर ती बाई सांगते की महिपत शिखरे नावाचा एक माणूस देखील इथे आला होता या मुलीची चौकशी करत. तर चॅनेलला सबस्क्राईब करायला